गिरजे, आतापर्यंत तू मला जेवायला वाढलंस, तुझा पातिव्रत्य धर्म तू स्वीकारलास, आज मी पत्ती धर्म स्वीकारतो. आज मी पहिलं तुला वाढणार आणि नंतर मी जेवणार. आणि पत्नीला जेवायला घातलं आणि जेवाय वाढताना 5 पोळ्यांनी भात भरून ठेवला ताटभर. आणि शांती ब्रह्म असणारे एकनाथ महाराज घरात गेले, कुऱ्हाड घेतली आणि पत्नीच्या समोर उभं राहिलं. वाढल्याला सगळं खायचं, यातलं एक शीत जरी शिल्लक ठेवलंच तर मुंडकं तोडल्याशिवाय. क्रोध अवतार धारण केला. ती म्हणली आज काय, आज विचारायचं नाही म्हणले, सपवायचं. एक पोळी न खाणाऱ्या पत्नीनं 5 पोळ्या कवा खाल्या कळलं नाही. होता तो भात सपल्याला तिला माहीत नाही. आणि मग म्हणले आता जाऊन उलटी कर जा, हे तुला काही पचणार नाही. आता एक सांग म्हणले, आमटी गोड होती काय कडू होती काय तिखट होती, पोळीची चव कळली का तुला, काय कळाय नाही म्हणले. माझं लक्षच कुऱ्हाडीवर होतं. माझं लक्ष कुठं आहे, कुऱ्हाडीवर आहे. त्यामुळं पोळी आंबट आहे, गोड आहे, तिखट आहे याची काय जाणीव नाही. तसं आमचं संतांचं लक्ष, जरी आम्ही परमार्थात संसारात असलो तरी नित्य लक्ष कुठं आहे, नित्य लक्ष कुणाकडे. मग याला त्याग म्हणतात काय, कशाला म्हणतात का, याला संन्यासी म्हणावं का काय म्हणावं. जसं तुझं लक्ष कुऱ्हाडी आहे तसं आमचं लक्ष सदैव परमात्म्याकडे असल्यामुळं त्याच्या सापेक्ष आम्हाला संसार झाला काय आणि याचं आम्हाला भान नाही. याला त्याग म्हणावं बाबा, याला त्याग बुद्धी म्हणावी. संसाराबद्दल आसक्ती नाही असं नाही, उपभोग घेतला असं नाही, पण तो आहे की नाही याची जाणीव सुद्धा नाही. कारण लक्ष कुठं आहे, देवाकडे. वर का लक्ष देवाकडे आहे, क्षणभंगुर नाही पर